ईशान्य भारतात आलेल्या पुरामध्ये बळी पडलेल्यांचा आकडा 80 वर गेलाय। गेल्या काही दिवसांमध्ये ईशान्येकडच्या अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूरमधल्या 58 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे। नागालँडमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती आहे। दिमापूर जिल्ह्यामध्ये झुगजा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले। केंद्रीय ईशान्य भारत विकास मंत्री जितेंद्र सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला। बचाव आणि मदत कार्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारांना संपूर्ण सहकार्य करत असल्याचं सिंग यांनी म्हटलं। देशातल्या 8 राज्यांमध्ये पुरानं हाहाकार उडालाय। देशामध्ये जवळपास 25 लाख लोक सध्या पुराच्या तडाख्यात आहेत। सर्वात वाईट परिस्थिती सध्या आसाममध्ये आहे। गेल्या आठवडाभरापासून ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या महापुरात 44 जणांचा बळी गेलाय। याशिवाय उत्तराखंडमध्ये केदारनाथ, बद्रीनाथमध्ये नद्यांना आलेल्या पुरामुळे यात्रा स्थगित करण्यात आली आहे। गंगेला आलेल्या पुरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसीतही जनतेचे हाल होतात। उत्तरेमध्ये विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरू असताना यंदा धुवाधार पावसानं हजेरी लावली। जम्मू क्षेत्रामध्ये या पावसामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। उधमपूर भागातली वाहतूक भूस्खलनामुळे ठप्प आहे। तब्बल महिनाभरापासून सुरू असलेल्या दार्जिलिंगमधल्या वेगळ्या राज्याच्या आंदोलनाला पुन्हा एकदा हिंसक वळण लागलं। आंदोलकांनी गोरखालँड विभागीय प्राधिकरणाचं कार्यालय पेटवून दिलं। तसंच फॉरेस्ट बंगला, गयाबरी रेल्वे स्टेशनमध्येही आग लावण्यात आली। अनेक सरकारी वाहनांचीही आंदोलकांनी जाळपोळ केली। शहरामध्ये इंटरनेट सेवा गेल्या 26 दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे। गोरखालँड आंदोलनाचा भाग म्हणून परिसरातले लेखक आणि कलाकारांनी आपापले पुरस्कार राज्य सरकारला परत केले। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे दुसरे गांधीजीच असल्याचं म्हटलंय। महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही व्यक्तिमत्व इतरांसाठी प्रेरणादायी आहेत। आज आपल्याला पंतप्रधान मोदींच्या रूपानं दुसरे गांधीजी लाभले आहेत, हे आपलं भाग्यच आहे आणि ते प्रेरणाचा स्रोत आहेत, असंही शर्मा यांनी म्हटलंय। मोदी सरकारला 3 वर्षातल्या कामावर जनता एकदम खुश असल्याचा आणखी एक पुरावा प्रसिद्ध झालाय। जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकानं प्रसिद्ध केलेल्या जगातल्या सर्वात विश्वासार्ह सरकारांमध्ये मोदी सरकारनं अव्वल नंबर मिळवला। फोर्ब्सनं ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक ऑपरेशन म्हणजेच ओईसीडीच्या हवाल्यानं 15 देशांची एक यादी प्रसिद्ध केली आहे आणि त्यानुसार 73% भारतीय जनतेच्या मते मोदी सर्वात विश्वासार्ह सरकार असल्याचं स्पष्ट झालंय। रँकिंगमध्ये कॅनडा दुसऱ्या तर तुर्कस्थान आणि रशियाचा 3रा क्रमांक लागतो। ऑस्ट्रेलियाचं सरकार 7व्या तर ब्रिटनचं सरकार हे 8व्या स्थानावर आहे। अमेरिकेचे ट्रम्प सरकार विश्वासार्हतेच्या बाबतीत 10व्या स्थानावर आहे। इराकच्या मोसूल शहरामध्ये इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा इराकी सैन्याने केला। याबाबतचे काही व्हिडिओ लष्करानं प्रसिद्ध केलेत। बुधवारी आणि गुरुवारी हे व्हिडिओ आहेत। मोसूलच्या ओल्ड सिटीमध्ये सैन्यानं ताबा मिळवल्यानंतर तिथल्या आयसिसचं वर्चस्व आता संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे। उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करणाऱ्या संशोधक तंत्रज्ञानांचा गौरव केलाय। या चाचणीमुळे उत्तर कोरियावर टीका होत असताना संशोधकांचा गौरव करून किम यांनी पुन्हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाला वाकुल्या दाखवल्या। दरम्यान उत्तर कोरियाशी संबंध ठेवणाऱ्या बँका आणि कंपन्यांवर कारवाई करणारं विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मांडलं गेलंय। पक्षीय भेद बाजूला ठेवून सिनेटर क्रिस व्हॅन होलन आणि पॅट्रिक टुमे यांनी हे विधेयक मांडलंय। न्यूझीलंडला ऑकलंडपर्यंत संपूर्ण देशाला सोसाट्याचं वारं, पाऊस आणि बर्फवृष्टीचा सामना करावा लागतोय। यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। श्रीलंकन नौदलानं समुद्रामध्ये बुडत असलेल्या एका हत्तीला वाचवलंय। कोकिलाईच्या किनाऱ्याजवळ समुद्रात पडलेला हत्ती पोहण्याचा प्रयत्न करत असताना नौदलाच्या एका बोटीला तो दिसला। त्यानंतर जहाज आणि डायव्हर्सच्या मदतीनं या हत्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं। तर इंग्लंडमध्ये एका दगडाखाली अडकलेल्या गायीच्या वासराला वाचवण्यात आलंय। पश्चिम यॉर्कशायरमध्ये डेझी नावाचे वासरू 3000 किलो वजनाच्या दगडाखाली अडकल्याची माहिती अत्यावश्यक सेवेला मिळाली होती। अग्निशमन दलाच्या जवानांनी हा दगड बाजूला करून या डेझीला वाचवलं।
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य कोचपदी निवड झाल्यानंतर लगेचच माजी कर्णधार रवी शास्त्रींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे। गोलंदाजीच्या कोचपदी माजी जलदगती गोलंदाज जहीर खान याची निवड केलेली असताना शास्त्रींना भारत अरुण हे गोलंदाजीच्या कोचपदी हवे आहेत। त्यामुळे आता गोलंदाजीच्या कोचपदावरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे। विम्बल्डनची 2017 सालची महिला एकेरीची अंतिम लढत अमेरिकेची व्हीनस विलियम्स आणि स्पेनची गॅर्बिन मुगुरुझा यांच्यामध्ये शनिवारी रंगणार आहे। विम्बल्डन चषक 5 वेळा पटकावलेल्या व्हीनस विलियम्सनं उपांत्य लढतीमध्ये ब्रिटनच्या जोहाना कोंटा हिचा 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला। जोहाना कोंटाच्या पराभवामुळे विम्बल्डनच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याच देशाच्या महिला खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं ब्रिटनवासियांचं स्वप्न भंगलं गेलंय। दुसरीकडे स्पेनच्या गॅर्बिन मुगुरुझा हिचा स्लोवाकियाच्या मॅग्दलेना रिबारिकोवा हिच्या विरोधातला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा एकतर्फी झाला। मुगुरुझानं रिबारिकोवाला 6-1, 6-1 अशी अगदी सहज मात दिली। 9 वर्षांनंतर व्हीनस यंदा विम्बल्डनचा चषक हाती घेणार का याची तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल। तर ताज्या दमाची मुगुरुझा काय अनपेक्षित धक्का देते याकडे टेनिस प्रेमींचं लक्ष लागलेलं असेल। बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण आणि नटसम्राट नाना पाटेकर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत, पण यावेळेस ही जोडी मराठी सिनेमा स्क्रीन शेअर करणार आहेत। अजय देवगण या सिनेमाची निर्मिती करत असून सतीश राजवाडे या सिनेमाचं दिग्दर्शन करतो। या सिनेमात अजय देवगण एका खास भूमिकेमध्ये दिसणार आहे। मराठी सिनेमामध्ये अजय आणि नानाच्या या जोडीची जुगलबंदी नक्कीच रसिकांसाठी जुगलबंदी ठरणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।